दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. संत समागम लाईव्ह फेसबुक पेज या माध्यमातून आपण समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोध या ग्रंथातील समासांचा अभ्यास करतो आहोत, त्यावर काही चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. काल आपण दशक 19 समास 4 सदैव लक्षण निरूपण हा पाहिला. या समासामध्ये समर्थांनी भाग्यवान पुरुष कुणाला म्हणावं त्याची व्याख्या आपल्याला काल सांगितली आहे. अनेक समाजातल्या अनेक लोकांना, सामान्य जनांना सदैव लक्षणी होता येतं, भाग्यवान होता येतं, आपली भाग्यरेषा बदलता येते. फक्त काय करावं लागतं तर त्याला आपल्या अंगी जे दुर्गुण आहेत, अवगुण आहेत, करंट लक्षण आहेत की जे दशक 19 समास 3 त्याच्या अगोदरच्या समासामध्ये समर्थ रामदासांनी आपल्याला सगळे समजावून सांगितले. त्या करंट लक्षणांचा त्याग केला की आपोआप सदैव लक्षण, भाग्याची लक्षणं आपल्या अंगी बांधतात आणि असा हा ज्ञानी पुरुष जो महंत आहे, साधना करतो आहे आणि एक लोक चळवळ चालवतो आहे.
समाजाच्या उत्थानाचं काम करतो आहे, राष्ट्राच्या उद्धाराचं काम करतो आहे, असा भाग्य पुरुष समर्थ रामदासांना अपेक्षित आहे. काल आपण देहमान्य निरूपण पाहिला. देह आणि आत्मा या दोघांच्या संगतीने, संयुक्त विद्यमाने ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी आपण काल सगळ्या पाहिल्या. आणि त्या देहमान्य निरूपणामध्ये समर्थ शेवटी असं म्हणतात की अशी साधना करत असताना अनेक मोह, अनेक सिद्धी, अनेक लाघवी प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात. त्या सगळ्यांना आपल्याला बाजूला सारून आपल्या जे विहित कर्म आपण व्रत म्हणून मानलेलं आहे ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तेच सूत्र समर्थ रामदासांनी पुढे दशक 19 समास 6 या बुद्धिवाद निरूपणामध्ये घेतलेलं आहे. देहमान्य निरूपण आणि बुद्धिवाद निरूपण ही दोन्हीही एक ज्ञानी महंत की जो समाजापोटी त्याच्या अंतःकरणात कारुण्य आहे, समाजाची दैन्यावस्था त्याला पाहवत नाही आणि सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. सगळ्या समाजातील सगळ्या पंथ, सगळ्या जाती या सगळ्यांनी पारमार्थिक मार्गावर चालायला पाहिजे. आणि ते चालत असताना आपण जे व्रत घेतलेलं आहे, लोक चळवळीचं असेल, लोक संघटनेचे असेल, लोक शिक्षणाचं असेल, ते व्रत आपण विहित कार्य म्हणून करत राहिलं पाहिजे, अशी धारणा समर्थ रामदासांनी या बुद्धिवाद निरूपण दशक 19 समास 6 मध्ये मांडलेली आहे. समर्थांनी या समासामध्ये एखाद्या महंतांनी लोकसंघटन करताना किती विवेकाने वागलं पाहिजे त्याचं अचूक वर्णन या समासामध्ये केलेलं आहे. मुळात वैराग्यशील वृत्तीचा असलेला हा माणूस, हा महंत, तो निस्पृह आहे. आणि जेव्हा तो बुद्धीच्या बळावर समाजोपयोगी कार्यामध्ये भाग घेतो, सामाजिक कार्य करतो, समाज शरण वृत्तीनं कार्य करतो, तेव्हा सगळा समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो, असं समर्थ या समासात म्हणतात. सज्जनाओ, आजचा दिवसही तसाच विशेष आहे. अशा धारणेने ऐहिक आणि प्रापंचिक, पारलौकिक आणि पारमार्थिक या दोन्ही आघाड्यांवर अत्यंत देदीप्यमान, आदर्शवत असा प्रपंच आणि परमार्थ समाजासमोर मांडणाऱ्या दोन दिव्य पुरुषांचा आज तिथीप्रमाणे जन्मदिवस आहे. एक अत्यंत पारमार्थिक क्षेत्रातलं गणमान्य नाव, आदरणीय, परमपूजनीय अप्पा अर्थात स्वामी वरदानंद भारती, जे पूर्वाश्रमीचे अनंत दामोदर आठवले, अप्पांचा आज जन्मदिवस आहे. आज अनंत चतुर्दशी आहे. त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये असामान्य काम उभा केलेलं, हिमालयासारखं काम उभा केलेलं, सामाजिक चळवळ किंवा या देशालाच नव्हे तर जगाला ललांभूत होईल अशी भारतीय ग्राहक नीती सांगणारे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांचंही आज अनंत चतुर्दशी 1931च्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचाही जन्म झालेला आहे. सामाजिक क्षेत्रात आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये हिमालया एवढं उत्तुंग काम उभं करून ठेवणारे हे दोन दिव्य पुरुष माझ्या जीवनामध्ये
अत्यंत दूरगामी परिणाम करणारे आहेत. दोघांचेही दोन संप्रदाय आहेत. ग्राहकांना शोषणमुक्त करणारा एक समाज उभा राहिला पाहिजे या धारणेने बिंदू माधव जोशींनी वन लाईफ वन मिशन हे व्रत घेऊन काम केलं. तसंच काम पूजनीय स्वामी वरदानंद भारतींनी केलेलं आहे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये आज अत्यंत गणमान्य नाव असलेलं, आदर्शवत नाव असलेलं पूजनीय आप्पांचं आहे. आज या दोघांचंही स्मरण त्यांच्या जयंतीच्या निमित्त, जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्याला होणं हे स्वाभाविक आहे. आणि योगायोगाने समासही तसाच आहे. प्रपंच आणि परमार्थ, सामाजिक क्षेत्रातलं काम आणि परलौकिकातलं काम, या दोन्ही पातळ्यांवर साधकांनी काय केलं पाहिजे, कसं आचरण ठेवलं पाहिजे, त्याचा आदर्श या दोन दिव्य पुरुषांनी, महापुरुषांनी, महानुभावांनी, अवतारी पुरुषांनी, पूजनीय आप्पा आणि तीर्थरूप नाना हे दोन्ही अवतारी पुरुष आहेत. त्यांनी एक आदर्शवत आचारसंहिता आपल्या समोर ठेवलेली आहे. आपण त्या सगळ्या त्यांच्या जीवनातले काही प्रसंगही आजच्या या समासाच्या निमित्ताने येतील. ते त्यांचं स्मरणच आहे आजचं, त्यांच्या जयंतीच्या दिवशी. या समासामध्ये बुद्धिवाद निरूपण या समासामध्ये ओवी क्रमांक 3 ते 10 यामध्ये वेगवेगळ्या गुरूंचं वर्णन आलेलं आहे. आणि रजोगुणाच्या बळावर काही अपात्र माणसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बुवाबाजीचं ढोंग उभं करतात. त्यांचे काही प्रचारक असतात, त्यांचे काही दलाल असतात आणि ते सामान्य जनतेला एक प्रकारची मोहिनी घालतात आणि लोक त्यांच्या मागे लागतात. अशा बुवाबाजींच्या, बंधुबाबांच्या मागे लागलेल्या लोकांची फरफट होते. आणि काही दिवसानंतर ज्यांची देहबुद्धीच अजून गेली नाही अशा लोकांनी मठ करायचा आणि त्याच्यावर ताठा मिरवायचा. त्या लोकांची बुवाबाजी सुद्धा उघड होते आणि समाजामध्ये त्यांचं हसं होतं. याचं वर्णन समर्थांनी ओवी क्रमांक 3 ते 10 मध्ये केलेलं आहे. ओवी क्रमांक 14 मध्ये मंडळ्या हा शब्द आलेला आहे. अनेक मंडळ्या, अनेक समित्या, अनेक सामुदायिक चळवळी चालवणारा हा महंत आहे, हा ज्ञानी पुरुष आहे, हा लोकसंघटक आहे. असा हा माणूस लोकसंग्रह करणारा काही वेळा आपल्या हाताशी 4 दुर्जनही ठेवतो. वेळ पडेल तेव्हा सज्जनांचं रक्षण करण्यासाठी अशा दुर्जनांचा उपयोग सुद्धा तो करून घेण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. आपल्याला या समासामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या नीतीचंही दर्शन आपल्याला ओझरत होतंय. असा हा माणूस, असा हा ज्ञानी पुरुष जो लोकसंघटक आहे, पारमार्थिक क्षेत्रामध्ये उत्तुंग असं त्याचं कार्य आहे, त्याची उत्कृष्ट अशी साधना आहे. आणि असा हा ज्ञानी पुरुष अनेक कलागुणांनी तो अलंकृत आहे. नाचणे, गाणे, कीर्तन, वाजवणे अशा सगळ्या गोष्टी तो लीलया साकार करतो. या समासामध्ये सज्जनाहो, जे समर्थ संप्रदायाची 4 सूत्र आहेत, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नानाक्षेप, या 4ही सूत्रांचा पुनरुच्चार, त्याचंही ओझरत दर्शन आपल्याला या समासामध्ये उत्तरार्धामध्ये होणार आहे. शेवटी समर्थ सांगतात की लोकांचं काम करत असताना, जसं काल आपण पाहिलं की सगुणाचे ना आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, निर्गुणाची प्राप्ती करायची आहे म्हणून सगुणाचा आधार घेणं हे गरजेचं आहे.
पण जो आधार घेतलेला आहे त्यातच लिप्त होता कामा नये, असं समर्थांनी काल आपल्याला देहमान्य निरूपणामध्ये सांगितलं. आज बुद्धिवाद निरूपणामध्ये समर्थ सांगतात की लोकसंग्रह करणारा लोकसंघटक जो आहे त्यांनी कायम लोकांतात असून उपयोग नाही. त्यांनी जशी वेळ पडेल, जेव्हा गरज वाटेल किंवा अधूनमधून एकांतात जाऊन बसायला पाहिजे. एकांतात जाऊन बसल्याशिवाय आत असलेला दडून बसलेला अंतरात्मा कसा कळेल? आणि तो कळण्यासाठीच तर या सगळ्या जो आपण मागच्या 100 दिवसापेक्षा जास्त दिवसांपासून जी साधना करतो आहोत, त्या साधनेचं फळ तेच आहे. आपण असा हा, कारण समर्थ म्हणतात की ते जर नाही केलं तर कधी जायची वेळ आहे आपल्याला माहिती नाही, केव्हा इथून निघावं लागेल. मग लोकांमध्ये आणि लोकसंघटन लोकसंग्रह करण्यामध्ये आयुष्य जर घालवलं तर मग आत्मिक उन्नती कधी साधणार? कारण आपल्याला माहिती नाहीये कधी बॅग भरलेली आहे, कधी बॅग भरावी लागेल आणि कधी प्रवासाला निघावं लागेल. एक या समासाच्या शेवटी समर्थ रामदासांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण धाटणीद्वारे वर्ड ऑफ प्रिकॉशन किंवा प्रिकॉशनरी स्टेटमेंट असं शेवटी समर्थांनी या समासामध्ये दिलेलं आहे. आपण समास पाहूया. दशक 19 समास 6 बुद्धिवाद निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. परमार्थी आणि विवेकी त्याचे करणे माने लोकी, काजे विवर विवरो चुकी पडो चिनेदी. श्रीराम. जो जो संदेह वाटे जना तो तो कदापि करीना, आदि अंत अनुमाना अणुण सोडी. श्रीराम. समर्थ म्हणतायत परमार्थी आणि विवेकी जो परमार्थ मार्गावर चालणारा साधक आहे आणि ज्याची साधना ही विवेकाधिष्ठित आहे, त्याचे करणे माने लोकी. समाज अशाच लोकांना मान्य करतो. आज आपल्याला दिसतं की काही राजकारणी लोक असतात, त्यांच्या पाठीमागे पलटण उभी असते, पण ही खरोखर असते का? ही जमवलेली पलटण आहे. 100-200 रुपये मिळतील, खिचडीचं जेवण मिळेल आणि सभास्थानी घेऊन जाणे आणि गावात आणून सोडणे ही सगळी व्यवस्था पुरवलेली आहे. लोकांचा लोंढाच्या लोंढा निघतो. सवयच लागली आहे. पैसे घ्या, मत द्या, पैसे घ्या, सभेला जा, पण ती काही खरी गर्दी असते का? समर्थ म्हणतात जो परमार्थी आहे आणि जो विवेकी आहे त्याला समाज मान्य करतो. आणि ती समाज मान्यता त्याच्याकडे सत्ता असली काय नसली काय, तो जिवंत आहे काय आणि गेला काय, पण त्याला मानणारे लोक तसेच असतात. केव्हाही त्याच्यासाठी ते शरणागत भावानेच उभे असतात. आज तुमच्याकडे चार्ज आहे, आज तुम्ही त्या खुर्चीवर बसला आहात, आज तुम्ही त्या राजकीय पक्षाचे पुढारी आहात म्हणून आम्ही तुम्हाला लोटांगण घालतो अशी भावना नसते. परमार्थी तो राज्यधारी समर्थ म्हणतात, आणि ज्याला परमार्थ नाहीये तो भिकारी आहे असं सांगितलंय समर्थांनी. संत रामदास या समासामध्ये सुरुवातीलाच म्हणतात की जो परमार्थी आहे आणि जो विवेकाने चालतो आहे त्याला समाज आपलं नेतृत्व मानतो, आपला नेता मानतो. काजे विवर विवरो चुकी पडोची नेदी. कारण त्याचं विवरण असं असतं, त्याचं चालणं असं असतं, त्याचं भाषण असं असतं. दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. तो कुणालाही चुकू देत नाही. लोक चुकलेले आहेत त्यांना मार्गावर आणायचं तो काम करतो. जो जो संदेह वाटे जना, लोकांच्या मनामध्ये कुठं कुठं शंका येतील, कुठं प्रश्न येतील, मनामध्ये संशय उभे राहतील, त्या सगळ्या ठिकाणी
असा जो ज्ञानी महंत असतो, लोकसंघटक असतो, तो त्यांच्या संशयांचं निराकरण करतो. पूजनीय आप्पांचा आपण आज आप्पांचा आणि ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींचा अनेक वेळा उल्लेख येणं अपरिहार्य आहे. कारण हा समासच तसा आहे. म्हणजे ठरवूनही मी संदर्भ नाही देऊ शकत असं होणार नाही. वाटा आपुल्या हिताच्या नावाचा एक ग्रंथ आहे आप्पांचा. आप्पांची काव्य संपदा सुद्धा खूप आहे. प्रत्येक गीतेतल्या प्रत्येक अध्यायावर त्यांचं निरूपण आहे. 2 महाकाव्य आप्पांनी तयार केलेली आहेत, रचलेली आहेत. श्रीकृष्ण कथामृत आणि शालिवाहन. 40-45 हजार ओव्यांपेक्षा जास्त काव्य संपदा पूजनीय स्वामी वरदानंद भारतींनी संपादित केलेली आहे, रचलेली आहे, उत्स्फूर्तपणे रचलेली आहे. वाटा आपुल्या हिताचा नावाचा एक ग्रंथ आहे. लोकांनी म्हणण्यापेक्षा संघाच्या एका शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलेली उत्तरं ही त्या पुस्तकामध्ये वाटा आपुल्या हिताच्या आपल्या सगळ्यांच्या संग्रही हा ग्रंथ असणं भाग आहे. काय विचारले स्वयंसेवकांनी प्रश्न आणि त्याची उत्तरं, त्वरित उत्तर सांगून पाहतो, पाहून सांगतो नव्हे. वाटा आपुल्या हिताच्या. समर्थ इथं म्हणतात, जो जो संदेह वाटे जना तो तो कदापि करीना, आदि अंत अनुमाना आणून सोडी. मनातला गुंता काढून टाकतात, अंदाज तर्क सगळं काढून टाकतात आणि त्याला बरोबर उत्तर देतात. स्पेसिफिक त्याचं समाधान होईल असं. स्वतः निस्पृह असेना त्याचे बोलण्याची मानेना, कठीण आहे जनार्दना राजी राखणे श्रीराम. समर्थ म्हणतात, खरं तर या ओवीमध्ये समर्थांनी निस्पृहतेला महत्व दिलंय. ज्याला मान्यता घ्यायची आहे किंवा जो मान्यता पावलेला ज्ञानी महंत आहे, लोकसंघटक आहे, तो निस्पृह असणं गरजेचं आहे. तो निस्पृह असलाच पाहिजे, त्याशिवाय तो त्या पदाला नाही जाऊ शकत. समर्थ म्हणतात, कठीण आहे जनार्दना राजी राखणे. 2 गोष्टी आहेत. या 3ऱ्या आणि 4थ्या चरणातून 2 अर्थ निघतात. स्वतः निस्पृह असेना त्याचे बोलण्याची मानेना. जो निस्पृह नाहीये, स्वतः नुसती पोपटपंची करून काय उपयोग आहे. तोंडी बोलताना सगळं सांगायचं, हे सगळं मिथ्या आहे, नाशिवंत आहे. पण दर गुरुपुष्यामृताला ज्वेलरीच्या दुकानामध्ये जाऊन 1 ग्रॅम 2 ग्रॅम सोनं घ्यायचं. जागा कुठं कमी भावात निघाली आहे का घेऊन टाक. फ्लॅट कुठं आहे का रिकामा घेऊन टाक. काय वस्तू, काय घर यांचा संग्रह करणारा तो निस्पृह कसा असेल. मग त्याला समाजाची मान्यता कशी मिळेल. स्वतः निस्पृह असेना त्याचे बोलण्याची मानेना. कोण ऐकतो त्याला. आज आपल्याला वाटतं की समाज या एखाद्या नेत्याच्या पाठीमागे आहे. तो दिसतो पण तो काही मागे नसतो. कारण ती जी मागे लागलेली माणसं आहेत त्यांना काहीतरी देऊन घेऊन आणलेलं असतं किंवा त्यांचं काहीतरी इप्सित साध्य करायचं म्हणून ती त्याच्या कच्छेपी लागलेली असतात. त्यांचा हेतू साध्य झाला की ते बाहेर पडतात. महत्वाचं म्हणजे हा जो नेता आहे आपल्याला जो दिसतो तो निस्पृह आहे का. अहो पिढ्यान पिढ्या बसून खाऊ शकतील एवढं कमावून ठेवलं यांनी. कसले नेते हे. आजचं राजकारण किंवा आजचं समाजकारण अत्यंत गलिच्छ झालंय. यांना माहिती नाही यांची जमीन जुमले इस्टेट स्थावर जंगम मालमत्ता कुठे आणि किती येते. समर्थ म्हणतात निस्पृह असलं पाहिजे. स्वतः निस्पृह असे ना त्याचे बोलण्याची माने ना. कोण ऐकून घेतं त्याचं. त्याला कोण मान्य करतं. पुढे समर्थ म्हणतात
कठीण आहे जनार्दना राजी राखणे. जो निस्पृह नाहीये त्याला समाज कधीही मान्य करत नाही. याचा दुसरा अर्थ असा आहे की जो स्वतः निस्पृह नाहीये, ज्याचा अजून हव्यासच संपला नाही, ज्याचं हवं नको पण संपलंच नाही, मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, पद पाहिजे, सत्ता पाहिजे, पैसा पाहिजे, काय काय पाहिजे, ज्याचं अजून तेच संपलं नाहीये, तो लोकांना कसं काय राजी करू शकेल? असे दोन अर्थ या ओवीमध्ये निघतात. निस्पृहता असली तर मनुष्य असला काय, त्याच्याकडे पद असलं काय, आणि तो मनुष्य निजधामी गेला काय, पण त्याचे नेतृत्व, त्याची मान्यता समाजाने मानलेली असते, ती कधीही त्यांच्या अंतःकरणातून ढळत नाही. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या परमपूजनीय अक्का स्वामी वेलणकर किती निस्पृह होत्या. मी मागे बोलून गेलो तुम्हाला. 2 लुगडी त्यांच्याकडे असायची, पांढरी काठाची लुगडी, रंगीत नव्हे, पांढरं वस्त्र 2 असायची त्यांच्या पिशवीत. तिसरं जर कुणी दिलं तर पहिल्या 2 मधलं कुणाला तरी त्या भेट देऊन टाकायच्या. समर्थ होती सुनील दादा चिंचोळकर, त्यांना बरीच जण लुंगी भेट दे, एखादं शर्टाचं पांढरं कापड भेट दे, असं करायचे. 2-3 लुंग्या त्यांनी माझ्याच गळ्यात घातलेल्या आहेत. निस्पृहता. अहो, सत्काराची शाल सुद्धा आमच्या ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींनी आपल्या जीवनात घरी नेली नाही. ह्याच्यापेक्षा निस्पृहता काय पाहिजे सांगा? किती निस्पृहता असली पाहिजे. पण आजही त्यांचं नाव काढलं की ग्राहक चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं, समाजातल्या अनेक विद्वानांचं मस्तक आदराने नमन करायला धावतात. कोणी दाटून उपदेश करीती, आता या ओवीपासून 10व्या ओवीपर्यंत समर्थांनी गुरूंचे वर्णन केलेलं आहे. कसे गुरु आहेत वेगवेगळे. समाजामध्ये ही सगळी दांभिक रूपं आपण पाहत असतो, ती आपल्या अनुभवाला येत असतात. आपण अनेक अशा गुरूंचे बुवाबाजांचे आपण साक्षीदार आहोत. कोणी दाटून उपदेश देती, कोणी मध्यावरती घालिती, ते सहजची हळू पडती, लालचीने श्रीराम. जयास सांगावा विवेक, तोची जाणावा प्रतिकुंचक, पुढे पुढे नासक, कारभार होतो श्रीराम. समर्थ म्हणतात, कोणी दाटून उपदेश देती. मी या क्षेत्राचा अधिकारी आहे, माझा इथं मठ आहे, आमचा इथं आश्रम आहे, तुम्ही आमच्याकडे या आणि गुरुजींचा आमच्या उपदेश घ्या. त्यांचे प्रचारक असतात, एजंट असतात, दलाल असतात, आणि ते समाजामध्ये आपल्या बाबाजींबद्दल, आपल्या महाराजांबद्दल ते चढाबडाके सांगत असतात. बळजबरीने, दाटून म्हणजे बळजबरीने. समर्थ म्हणतात, कोणी दाटून उपदेश देती, बळजबरीने. त्याच्या आता काय होतं की सगळे 10 लोक त्यांचे जर अनुयायी बसलेले असतील आणि त्यातले जर 1-2 नवीन असतील तर त्यांना बोलता येत नाही. माणसाला वाटतं पारमार्थिक क्षेत्रातला माणूस आहे, त्याला काही माहिती नसतं त्याचा आगापिछा, पण तो त्याची मान्य करतो आणि ते सांगतात एवढं एवढं द्या, तेवढं तेवढं द्या. त्या भिडे खातर माणूस देऊन टाकतो, त्यांचा उपदेश घेतो, त्यांना डोनेशन करतो. कोणी दाटून उपदेश देती, कोणी मध्यावरती घालती. ते प्रचारक असतात, मध्यस्थी करतात. ते सहजची हळू पडती, लालचीने श्रीराम. समर्थ म्हणतात, पण काही दिवसानंतर ही सगळी मंडळी हळू पडतात. हळू पडतात म्हणजे पत घालवून बसतात. त्यांची सगळीकडे छितू होते. कारण काय? कुठला शब्द आलाय?
जनाचा स्वभाव लालची. समर्थ आपल्याला सांगितलं का नाही? जनांचा लालची स्वभाव, आरंभीच म्हणती देव, म्हणजे काहीतरी देव ऐसी वासना. श्रीराम. ट्रान्सफरचं काम आहे ते करून द्या, घराची परमिशन पाहिजे ती करून द्या, रस्ता झालेला नाहीये, रस्त्यामध्ये खूप खड्डे पडले तर रस्ता करून द्या. काय काय लोक गाराणे घेऊन जातात. लालची स्वभाव आहे, काहीतरी मागायचंय, काहीतरी मिळवायचंय म्हणून ते मागे लागतात. आणि मग ऐहिक पारमार्थिक असेल, प्रापंचिक असेल, सामाजिक असेल क्षेत्रामध्ये अशी माणसं समर्थ म्हणतात की ते कामांची पूर्ती झाली की ते थांबतात, किंवा कामांची पूर्ती होत नाहीये असं पाहून ते थंड पडतात, आपली पत घालवून बसतात. पुढे गुरु कुठल्या प्रकारचे आहेत? भावास भाऊ उपदेश देती, पुढे पुढे होते फजिती, ओळखीच्या लोकात महंती मांडूची नये. श्रीराम. समर्थांचे वडील गेले सूर्याजी पंत, आणि समर्थांना अनुग्रह घ्यायचा होता, कारण सूर्याजी पंत अनेकांना अनुग्रह द्यायचे. मग वडील गेले, वडिलांनी ती दीक्षा थोरल्या मुलाकडे दिली, ज्यांना आपण श्रेष्ठ म्हणतो, गंगाधर पंत म्हणतो, त्यांच्याकडे तो ओळेसा केला दीक्षा देण्याचा प्रघात. मग नारायण जो आहे तो त्यांच्या मागे लागला, श्रेष्ठांच्या, थोरल्या भावाच्या. मला अनुग्रह द्या, मला अनुग्रह द्या, मला गुरुपदेश द्या. समर्थ म्हणतात भावास भाऊ उपदेश देती, पुढे पुढे होते भजिती. आता हे दांभिक गुरूंसाठी मांडलेलं मत आहे समर्थांनी, पण समर्थांच्या आयुष्यामध्ये, बालपणामध्ये गंगाधर पंतांना माहिती होतं की स्वतः प्रभू श्रीरामचंद्रांचा उपदेश नारायणाला मिळणार आहे. म्हणून अनेक वेळा मागे लागून सुद्धा श्रेष्ठांनी, गंगाधर पंतांनी नारायणाला अनुग्रह दिलेला नाहीये. समर्थ पुढे म्हणतात ओळखीच्या लोकात महंती मांडूची नाही. आपल्या परिचयाचे लोक असतात, आपले नातेवाईक लोक असतात, आपल्या कॉलनीतले लोक असतात, त्यांच्यासमोर आपण आपले महंती मांडू नये, आपण आपलं प्रवचन करू नये, आपण निरूपण करू नये. याचा अनुभव मला आहे. मी काही महंत नाहीये, पण एक सांगतोय. अनेक वेळा असं होतं, काही कार्यक्रम असतो, घरामध्ये अनेक मंडळी जमलेली असतात, किंवा मी कुठे गेलेलो असतो. आता मागच्या 4 महिन्यापासून 3 महिन्यापासून आपण हे काम करतो आहोत, चिंतनाचं, अभ्यासाचं काम करतो आहोत. नातेवाईक मंडळी, परिचयातली मंडळी ती आजूबाजूला असतात, पण ती बसतीलच, ऐकतीलच असं काही नाहीये. आणि तो आपण अपेक्षा सुद्धा धरू नये. समर्थ इथं सांगितले समर्थांनी, ओळखीच्या लोकात महंती सांगूच नये. आपण आपला हसं करून घेऊ नये. पहिले दिसे परी नासे, विवेकी मान्य करीती कैसे, अविवेकी ते जैसे तैसे मिळती तेथे. श्रीराम. भ्रतार शिष्य स्त्री गुरु, हाही भटकाळ विचारू, नाना भ्रष्टाकारी प्रकारू, तैसाची आहे. श्रीराम. प्रगट विवेक बोलेना, झाका तापा करी जना, नाना भ्रष्टाकारू मुख्य निश्चय अनुमाना, अणुच नेदी. श्रीराम. हुकी सरिसा भरी भरे, विवेक सांगता न धरे, दूरी दृष्टीचे पुरे, साधू नव्हेती. श्रीराम. असं काहीच न मागावे. आता वरच्या ओवी पर्यंत 10, ओवी क्रमांक 3 ते 10 यामध्ये जे दांभिक गुरु आहेत, जे ढोंगी आहेत, त्यांच्यावर समर्थांनी त्यांना उघडं पाडलेलं आहे. भाऊ भावाला उपदेश देतोय. जी आपली परिचयाची लोक आहेत त्यांना जबरदस्ती बसवायचा. ऐका, मी तुम्हाला सांगतो,
आज मी तुम्हाला प्रवचन करतो, आज मी तुमचं निरूपण करतो, आज मी तुम्हाला व्याख्यान देतो, असं कधीही करू नये. असे जे करणारे असतात ते दांभिक आहेत, भोंदू आहेत. बळजबरीने का बसवावं लागतं? आणि ज्याच्या नशिबातच नाहीये त्याला बळजबरीने बसून काय करता? समर्थांनी सांगितलंय ना, समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण. ज्याच्या मनामध्ये किलमिश गेलेलं नाहीये, शंका गेलेली नाहीये, प्रश्न गेलेला नाहीये, त्याला मारून मुटकून समोर बसून ऐकवण्यात काय अर्थ आहे? भरतार शिष्य स्त्री गुरु, नवरा शिष्य आणि बायको गुरु आहे. आता प्रपंचामध्ये ती गुरुच आहे, मध्ये गुरु कशी असेल? भ्रतार शिष्य स्त्री गुरु हाही फटकाळ विचारू. समर्थ म्हणतात याही विचाराला काही बेसलेस आहे, काही अर्थ नाहीये. नाना भ्रष्टाकारी प्रकार तैसाचे अनेक भ्रष्ट प्रकार जे आहेत त्यातला एक प्रकार आहे की बायको गुरुस्थानी आहे आणि नवरा तिचा शिष्य झालाय. परमार्थामध्ये हे शक्य नाही आणि अपेक्षितही नाही. प्रगट विवेक बोलेना, झाका तापा करी जना, मुख्य निश्चय अनुमाना, अणुच नेदी श्रीराम. प्रगट विवेक बोलेना, विवेकाच्या गोष्टी कुणी विचारल्याबरोबर तो त्यांना सभेमध्ये सांगत नाही किंवा तो सांगू शकत नाही. ही इज इनकॅपेबल. जर ॲबिलिटी असेल, कॅपेबिलिटी असेल तर तो लगेच उत्तर देईल, पण तो प्रगटपणे सांगत नाही, सभेमध्ये बोलत नाही, लिहून पाठवतो म्हणतो. नंतर उद्या या, मी तुम्हाला उद्या भेटायला या, मग मी तुम्हाला सांगतो असं म्हणतो. पुढे समर्थ म्हणतात झाका तापा करी जना, लोकांसमोर वेळ मारून नेतो. झाका तापा करणे म्हणजे वेळ मारून नेणे, काहीतरी बोलणे, उत्तर नीट देणे नाही, त्याचं समाधान होईल असं स्पष्टीकरण देणे नाही, वेळ मारून न्यायची. कारण मुळात यालाच माहित नाही, यालाच ज्ञान नाहीये त्या गोष्टीचं. मुख्य निश्चय अनुमाना, अणुच नेदी. जे मुख्य तत्व आहे, ज्या एखाद्या श्रोत्याने प्रश्न विचारला, मग त्या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं पाहिजे, त्याचं समाधान करता आलं पाहिजे. बरं, तेव्हाच्या तेव्हा जरी नसलं तरी पण आपण नंतर व्यवस्थितपणे मुद्देसूद करून त्याचं समाधान व्हायला पाहिजे ना, त्याच्या प्रश्नाचं त्याला उत्तर मिळालं पाहिजे, त्याचं शंका निरसन व्हायला पाहिजे. समर्थ या ठिकाणी म्हणतात मुख्य निश्चय अनुमाना अणुच नेदी. त्याला जे पाहिजे, जे मुख्य पाहिजे, जे स्पेसिफिक उत्तर पाहिजे ते त्याला द्यायचंच नाही, उगी फिरवत राहायचं. हुकी सारिका भरी भरे, विवेक सांगता न धरे, दूरदृष्टीचे पुरे साधू नव्हे ती. याला दीर्घ सूचना नाहीये, दीर्घ दृष्टी नाहीये याच्याकडे. याला आजचं पडलंय, आज काय मिळेल तेवढं बोला, बिदागी काय मिळेल, खायला काय मिळेल, व्यवस्था कशी असेल, ह्याच्यातच सगळं लक्ष आहे ह्याचं. हुकी सारिका भरी भरे. हुकी म्हणजे लहर, मनात आलं तसं वागतो, फटकन बोलून जातो. हे काही खऱ्या लोकसंघटकाचं काम नाहीये, खऱ्या लोकसंघटकाचं लक्षण नाहीये. परमार्थ क्षेत्राला, आध्यात्मिक क्षेत्राला अधिकारी माणसाचं लक्षण नाहीये लहरीप्रमाणे वागणे. आपल्याला मन वाटेल तसं वागायचं, तसं बोलायचं, फटकन बोलायचं, समोरच्याला काही वाईट वाटेल त्याचा विचार नाही करायचा. मी मागे एक उदाहरण दिलं होतं. आमच्या ग्राहक संघटनेचे एक मोठे महामंत्री होते आणि बराच वेळ बैठक चालली, महिला भेटायला आलेल्या होत्या, 1-1.5 तास बसल्या आणि जेव्हा निरोप पाठवला की गावातल्या महिला आलेल्या आहेत तुम्हाला भेटायला, ते म्हणाले मला काही घेणं देणं नाही त्यांच्याशी, आता मला वेळ नाहीये. 1-1.5 तास झालं, लोक तुम्हाला भेटायला बसलेली आहेत, तुमच्याशी काही चर्चा करायची, तुम्हाला बोलायचंय आणि तुम्ही फटकळ म्हणता त्यांना वेळ नाहीये म्हणून. हे हुकी सारिका भरी भरे, लहरी स्वभाव. हुकी सारिका भरी भरे
विवेक सांगता न धरे. त्याला जर समजा कुणी त्याच्यापेक्षा अधिकारी माणूस भेटला आणि तो जर काही सांगू लागला की अरे असं नाही आहे बरोबर, तो ऐकत नाही. अंगात त्याच्या वेगळीच नशा असते. दूरदृष्टीचे पुरे साधू नव्हे ती, ज्याला पुढचं काही नियोजनच करता येत नाही. कशी माणसं टिकतील, कसा लोकसंग्रह होईल, कशी ती चळवळ चालवता येईल, कसा आपला संप्रदाय वाढेल, असं बोलण्याने माणसं जवळ आलेली पसरतील, बाजूला जातील. कोण राहील आपल्यासोबत, कशी संघटना चालेल, कसा संप्रदाय मोठा होईल. आज आप्पांचा समुदाय कुठल्या कुठल्या देशांमध्ये आहे. आज सकाळी 6:30 वाजता अमेरिकेतून उपासना झाली. दुपारी दुबई, अमिराती या मिडल गल्फ कंट्रीजमधून, मिडल ईस्ट तिकडनं त्या देशांमधून आजचा दुपारचा कार्यक्रम आहे. रामकृष्ण परमहंस, आज रामकृष्ण मठ 114 देशांमध्ये आहेत. कशामुळे होऊ शकलं हे? लोकांचं अंतर सांभाळल्यामुळे, लोकांचा विश्वास संपादन केल्यामुळे, लोकांना सगळ्यांना घेऊन चालल्यामुळे. लहरीसारखा स्वभाव येऊन फटकन बोलून लोक दुखावून चालेल का? समर्थ म्हणतात असे साधू नाहीत. त्यांना साधू म्हणण्यात काय अर्थ आहे? त्यांना दूरदृष्टी नाहीये. उद्या काय होईल आणि उद्याचं नियोजन काय करायचंय याचा काहीच मेळ नाहीये त्यांच्याकडे. आता या 11व्या ओवीपासून एका निस्पृह लोकसंघटकाचं चरित्र समर्थ आपल्या समोर उभं करतायत. कोणास काहीच न मागावे, भगवत भजन वाढवावे, विवेक बळे जन लावावे, भजनाकडे श्रीराम. परांतर रक्षायाची कामे, बहुत कठीण विवेक वर्मे, स्वइच्छेने स्वधर्मे लोक राहटी श्रीराम. आपण तुरुक गुरु केला, शिष्य चांभार मेळविला, नीच यातीने नासला समुदाव श्रीराम. कोणास काहीच न मागावे. समर्थांनी या समासातल्या 3ऱ्या ओवीत आणि अनेक ठिकाणी ग्रंथामध्ये निस्पृहतेचं महत्व पटवलंय. काही मागायचं नाही. कल्याण स्वामींनी ग्रंथराज दासबोध समर्थांना दाखवला. समर्थांनी त्यात काय करेक्शन्स केले आणि त्यात एक ओवी घातली. आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्याशी, आपणा मागे जगदीशाशी, भजत जावे श्रीराम. ती ओवी आणि ही ओवी काय फरक आहे? कोणास काहीच न मागावे, भगवत भजन वाढवावे, विवेक बळे जन लावावे, भजनाकडे श्रीराम. आज आप्पा गेले, किती दिवस झाले, किती वर्ष झाली, पण आज जयंती आहे. हे पूर्ण वर्ष अनेक उपक्रम, अनेक उत्सव, विष्णुपाठ, विष्णू सहस्रनामाचे तर लाखो पाठ झाले असतील. कारण पूजनीय दादा दासगुणू महाराज आणि अनंत महाराज आठवले, या दोघांनाही विष्णू सहस्रनामाचं वेड होतं. लाखो पाठ झाले असतील विष्णू सहस्रनामाचे. आणि फक्त भारतात नव्हे, फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगातल्या अनेक देशांमध्ये. आज बिंदू माधव जोशी जाऊन किती वर्ष झाली, पण ग्राहक संरक्षण कायद्याच्या निमित्ताने बिंदू माधव जोशी असे तू हिमाचल आणि यावत चंद्र दिवाकराव लोकांच्या स्मरणात राहतील की हा एक महापुरुष होऊन गेला की ज्यांनी या देशाला ग्राहक संरक्षण कायदा आणून दिला, सामान्य जनांच्या उत्थानाचं एक व्यासपीठ मिळवून दिलं. कोणास काहीच न मागावे, भगवत भजन वाढवावे. बिंदू माधव जोशी नेहमी म्हणत, ये तो हमारी आधुनिक संतों की टोली है. ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते आधुनिक संतों की टोली या शब्दामध्ये ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींनी सन्मान केलेला आहे ग्राहक चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा. काय त्यांना अपेक्षित होतं किंवा काय अपेक्षित आहे हे ग्राहक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. संत म्हणलंय, संत, आधुनिक संतों की टोली, ग्राहक पंचायत का कार्यकर्ता.
परांतर रक्षा याची कामे, बहुत कठीण विवेक वर्मे, स्वइच्छेने स्वधर्मे लोक राहटी श्रीराम. परांतर रक्षा याची कामे, लोकांचा विश्वास संपादन करणे, लोकांचं अंतर राखणे, त्यांचं अंतःकरण समजून घेणे आणि त्याला जसं वाटतंय किंवा त्याची जी नड आहे, त्याचं जे अडलेलं काम आहे ते करून देणे. अडले जा कसले जाणावे, समर्थ सांगतात ते जाणून घेतलं पाहिजे, कोण कुठं अडलंय, कोण कुठं नडलंय. शिव भावे जीव सेवा, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला रामेश्वरला मंत्र आहे. देव केवळ देवळात नाहीये, समाजामध्ये जो हीन दीन खितपत पडलेला आहे, अज्ञानात आहे, दारिद्र्यात आहे, त्याला काही मदत करणं. नारायणासे विश्वी त्याची पूजा करीत जावी, कोणीतरी तो शिवावी आपुली काया श्रीराम. भगवंत म्हणतात ना, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानं योगक्षेमं वहाम्यहम्. एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. अनेक रस्ते आहेत, अनेक मार्ग आहेत माझ्याकडे यायला, पण जो विराट समाजाला माझं मुख मानतो, माझं स्वरूप मानतो, असा पुरुष डायरेक्ट माझ्याकडे येतो. भगवंताकडे जायचा सगळ्यात सोपा मार्ग तो आहे. समाजाचं काही देणं लागतो ना. आपण समाजाचा उत्थान न करता वैयक्तिक मोक्षाची संकल्पना करणं हा अत्यंत संकुचित स्वार्थ आहे. कोण बघील त्यांच्याकडे, त्यांचं उत्थान कोण करील. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अशा व्यक्तिमत्वातच देवत्व असतं, तोच पुण्यात्मा आहे समर्थ म्हणतात. किती ठिकाणी समर्थांनी समाजाच्या उद्धारासाठी, राष्ट्राच्या उद्धारासाठी आपलं जीवन समाज शरण वृत्तीनं समर्पित करण्यासाठी आपल्याला सूचना केलेल्या आहेत, उपदेश केलेला आहे. 14व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, ब्राह्मण मंडळ्या मेळवाव्या, भक्त मंडळ्या मानाव्या, संत मंडळ्या शोधाव्या, भूमंडळी श्रीराम. उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे, भूमंडळी श्रीराम. काय वाणी आहे, काय शब्द आहेत समर्थांचे, किती अर्थपूर्ण आहे. ब्राह्मण मंडळ्या मेळवाव्या, भक्त मंडळ्या मानाव्या, संत मंडळ्या शोधाव्या, भूमंडळी. जे सज्जन लोक आहेत, जे समाज शरण वृत्तीनं काम करणारे लोक आहेत, अशा लोकांचा शोध घेतला पाहिजे, अशा लोकांची मंडळं उभी केली पाहिजे, अशी सामुदायिक चळवळ उभी करता आली पाहिजे आणि त्यांच्यासोबत आपल्याला काम करता आलं पाहिजे. आज सकाळी अनेकांनी परमपूजनीय आप्पांच्या आजच्या जन्मतिथीनिमित्त, जन्मदिवसाच्या निमित्त आपले विचार मांडले. त्यामध्ये परमपूजनीय कल्याणीताई नामजोशी, भागवताचार्य वाना उत्पात महाराज, शेवडे गुरुजी, अनेक लोक होते. त्यांनी आपली मतं मांडली, आप्पांच्या आठवणी सांगितल्या. आजचा जो समाज आहे तो अशा ज्ञानी, महंत आणि लोकसंघटक पुरुषासाठीच वाहिलेला समाज आहे. बुद्धिवाद निरूपण, भव्य दिव्य तेची घ्यावे. उत्पात महाराजांनी आठवण सांगितली. एक पंढरपूरला आप्पांच्या एका शब्दा खातर 1 कोटी रुपयाची जमीन मिळाली, गावामध्ये मध्यवर्ती ठिकाणी. आमचं नशीब, आमचं भाग्य की बिंदुमाधव जोशी आणि वाना उत्पातांचे अत्यंतिक स्नेहाचे संबंध होते. आणि 2012ला आम्ही त्या तिथं जाऊन राहिलेलो आहोत. सावरकर प्रतिष्ठान, 30 सावरकर साहित्य संमेलन,
उत्पात महाराजांनी घडवून आणलेली आहे. 30 संमेलन, सावरकर साहित्य संमेलन. केवळ आप्पांच्या एका शब्दाखातर ती जमीन मिळाली, ती जागा मिळाली गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी. आणि त्यावर 1 कोटी रुपयाची वास्तू बांधलेली आहे, हे उत्पात महाराजांनी सांगितलं. भव्य दिव्य कशाला मानतात? पंढरपूर सारख्या ठिकाणी बसस्टँडमधून बाहेर पडल्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 6 फुटी पुतळा उभा आहे. हे भव्य दिव्य कार्य आहे. आप्पा, बिंदू माधव जोशी, वाना उत्पात महाराज ही सगळी सावरकर प्रेमी आहेत. बाबासाहेब पुरंदरे, अहो बाबासाहेब पुरंदरे आणि बिंदू माधव जोशी यांनी दर 2-4 वर्षाला सावरकर व्याख्यानमाला चालवावी आणि त्यातून आलेला सगळा निधी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या सिनेमासाठी दिलेला आहे, की जो बाबूजींनी सिनेमा काढला. त्याची स्क्रिप्ट बिंदू माधव जोशींनी लिहिलेली आहे. मूळ स्क्रिप्ट, त्यामध्ये बरेच बदल झाले, पण ती मूळ स्क्रिप्ट आजही ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींच्या घरी सांभाळून ठेवलेली आहे काचेच्या पेटीमध्ये. आम्ही स्वतः पाहिलेली आहे ती. असंच भव्य उत्कटतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे. मळमळीत या शब्दाचे अर्थ 2 आहेत. समर्थ म्हणतात उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे. मळमळीत या शब्दाचे 2 शब्द आहेत, 2 अर्थ आहेत. मळमळीत मळमळ होणार, जे पचनी पडत नाही ते, जे खाण्यायोग्य नाहीये ते, जे पचनायोग्य नाहीये ते टाकून दिलं पाहिजे, त्याला हात लावू नये, नाही तर आपलं स्वास्थ्य बिघडतं. दुसरा शब्द आहे मिळमिळीत. लो एम इज क्राईम. आमचं ध्येय मोठं असलं पाहिजे. लो एम इज क्राईम अशी म्हण आहे इंग्रजीमध्ये. मळमळीत कशाला घ्यायचंय? उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. कशी कीर्ती वाढली पाहिजे हे निस्पृह होते. बिंदू माधव जोशी ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे मंत्रीस्तरीय अध्यक्ष होते. लाल दिव्याची गाडी होती, एस्कॉर्ट होती, मागे पुढे सगळे झुलत होते प्रशासन. अशी गाडी घेऊन बिंदू माधव जोशी 100 कार्यकर्त्यांच्या घरी 1 तास मला तुम्हाला बोलायचंय, चळवळीच्या संदर्भात मला तुमच्याशी हितगुज करायचंय, मला तुमच्याशी 1 तास तुमचा मला पाहिजे, असं म्हणून 1 महिना अगोदर पत्र आलं. त्या 100 कार्यकर्त्यांमध्ये माझं भाग्य की मी एक आहे. आम्हाला सूचना होती शेजाऱ्याला सुद्धा सांगू नका की बिंदू माधव जोशी तुमच्या घरी येणार आहेत. का? ते येतील, मला भेटतील, पण मला तर तुमची ओढ आहे, मला तुमच्याशी भेटायचं, तुमच्याशी बोलायचं आहे. निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. मी तुम्हाला म्हणालो आयुष्यामध्ये सत्काराची शाल सुद्धा बिंदू माधव जोशींनी घरी नेलेली नाही. आयुष्यात लोक 15 रुपयाचा आणि 10 रुपयाचा बुके सुद्धा आपल्या पिशवीत घालतात हो. बसत नसला तो कोंबून नेतात घरी. मग पाकिट मानधन तर फार लांब राहिलं. निस्पृहपणे विख्यात व्हावे. भव्य दिव्य काम केलेलं. शोषणमुक्त भारत निर्माणाची चळवळ बिंदू माधव जोशींनी चालवली. काय भव्य दिव्य काम आहे. उत्पादनात वाढ, वितरणात समानता आणि चंगळवादावर नियंत्रण, हे 3 सूत्र ग्राहक पंचायतचे आहेत. बिंदू माधव जोशींच्या तत्वांप्रमाणे चालणारी ही चळवळ आहे. आणि हे जे चंगळवादावर नियंत्रण जे आहे त्याचा गौरव युनोनी केलेला. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन त्यांनी गौरव केलेला आहे की भारतामध्ये अशी एक चळवळ आहे की जी बिंदू माधव जोशी सारख्या माणसांनी उभी केली आहे. आणि त्यांचं एक तत्व आहे चंगळवादावर नियंत्रण, उपभोगावर नियंत्रण.
3 सूत्र आहेत चळवळीचे. उत्पादनात वाढ झाली पाहिजे, वितरणात समानता आली पाहिजे, सगळ्यांना मिळालं पाहिजे, आणि उपभोगावर संयम असला पाहिजे. ईशावास्यमिदं यत् किंचिन जगत तेन त्यक्तेन भुंजिता. ईशावास्य उपनिषदातला मंत्रातला दुसरा चरण आहे. तेन त्यक्तेन भुंजिता. उपभोग शून्य स्वामी. ते तत्वग्राहक चळवळीला बिंदू माधव जोशींनी दिलं आणि त्या सूत्राचा गौरव सन्मान युनोनी केलेला आहे. किती भव्य दिव्य काम आहे हे. उत्कट भव्य तेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. कशी ख्याती मिळवली पाहिजे, कशी कीर्ती मिळवली पाहिजे. काय माणूस होता हो, निस्पृह होता. अनेक लोकांना, अनेक विद्यार्थ्यांना, अनेक कार्यकर्त्यांना ज्ञान मिळालं पाहिजे. ग्राहकाभिमुख प्रशासन कसं चाललं पाहिजे त्यासाठी प्रबोधिनी उभा केली. ग्राहक संरक्षण कायदा 1986 ला आणला. अहो, बिंदू माधव जोशी संघाचे स्वयंसेवक. इंदिरा गांधींनी बिंदू माधव जोशींवर 22 मिनिटांची डॉक्युमेंटरी काढली. आपण कल्पना करू शकतो का? इंदिरा गांधींनी बिंदू माधव जोशींवर 22 मिनिटाची डॉक्युमेंटरी काढली की जो महानुभाव म्हणतो प्रकट सभेमध्ये, संघ हा माझा ब्लड ग्रुप आहे, याला म्हणतात अजात शत्रू. ग्राहक संरक्षण कायदा येणार होता आणि तेव्हा संसदीय कामकाज मंत्री हरकिशन लाल भगत होते. तर बिंदू माधव जोशी त्यांच्या घरी गेले दिल्लीला भेटण्यासाठी. आता मंत्र्याच्या घरी जायचंय, मोठ्या माणसाच्या घरी जायचंय, काही मॅनर्स असतात, टिकेट्स असतात. त्यामुळे बिंदू माधव जोशींनी एक पेटी घेतली, त्यामध्ये आंबे होते, ते घरी घेऊन गेले. HKL भगतांना ते आंबे दिले, त्यांनी ती पेटी दिली. ते म्हणाले, बिंदूजी इसमें क्या लाए हो? विनोदाचा भाग आहे. बिंदू माधव जोशी म्हणाले, मैंने आपके लिए पूना से आम लाए हैं. हरकिशन लाल भगत म्हणाले, अच्छा, फिर तो आपका आम आदमी का कानून बन जाएगा. आणि 24 डिसेंबर 1986 ला राजीव गांधी पंतप्रधान असताना भारतीय ग्राहक संरक्षण कायदा पारित करण्यात आला. या प्रजासत्ताकामध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत, या क्षणापर्यंत हा एकमेव कायदा आहे की ज्यासाठी एकही दिवस धरणे नाही, एकही दिवस बंद नाही, एकही दिवस जलाव नाही, रास्ता रोको नाही. किती भव्य दिव्य काम आहे. 1 लाईफ 1 मिशन असं म्हणायचे बिंदू माधव जोशी. आणि हे बिंदू माधव जोशी आम्हाला पत्रात लिहितात की लोकसंघटनाची मुळाक्षर मी समर्थ रामदास स्वामींच्या चरणाजवळ बसून शिकलेली आहेत. आमचं किती मोठं भाग्य आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेरणा देणारे असं उत्तुंग व्यक्तिमत्व बिंदू माधव जोशींचं आहे. आमच्या परमपूजनीय अक्का स्वामी वेलणकर. लोक म्हणायला लागले, पत्रद्वारा दासबोध अभ्यास 3 वर्षाचा उपक्रम झाला, आता पुढे काय, आम्हाला काहीतरी द्या. अक्का 2 महिने बसल्या. प्रत्येक समासावर 5 प्रश्न, 200 समासांवर 200 प्रश्नपत्रिका काढल्या आणि दासबोध सखोल अभ्यास चालू झाला. ज्यांचा सखोल अभ्यास झाला, नेटाने केला, व्यवस्थित केला, तर 5 वर्ष लागतात. व्याधी येतात, घरातली कामं असतात, कार्यक्रम निघतात. 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष. मला स्वतःला हा अभ्यासक्रम पुरा होण्यासाठी 9 वर्ष लागलेली आहेत. आता 9 वर्ष शिकल्यानंतर पुढे काय?
मग तुम्ही समीक्षकाचं काम करा, पुढे 7-8 वर्षे काम करत राहा. आता पुढे काय? आता पुरवणी अभ्यास आहे, दासबोध सखोल अभ्यासाचा पुरवणी अभ्यास उपक्रम. तो किती वर्ष चालेल? 20 वर्ष चालतो. आहे का आयुष्य एवढं? काय उत्कट भव्य दिव्य काम करून ठेवलेलं आहे, देदीप्यमान कामगिरी करून ठेवलेले असे उत्तुंग व्यक्तिमत्व आमच्या समोर आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याची आम्हाला परमेश्वराने बुद्धी द्यावी. त्यांच्या जीवनातला अंश का होईना आमच्या जीवनात जरी उतरला तरी आमचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. अक्षर बरे, वाचणे बरे, अर्थांतर सांगणे बरे, नाचे गाणे नाचणे अवघेची बरे, पाठांतर श्रीराम. पाठांतर किती असतं अहो. आज उत्पात महाराज सांगत होते, भागवताचार्य वाना उत्पात, ते सांगत होते की ते आप्पांना म्हणाले, स्वामी वरदानंद भारतींना खूप वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली त्यांनी. ते म्हणाले की मी आप्पांना म्हणालो की आप्पा मला सावरकरांचं कमला काव्य समजत नाही, ते काही काही ठिकाणी मला अवघड होत आहे, कारण ते संस्कृत प्रचूर आहे. आप्पा त्यांना म्हणाले ठीक आहे. आता मी तर ते म्हणाले एकेरी बोलले, पण मी तसं बोलणं बरोबर नाही. ते उत्पात महाराजांना म्हणाले ठीक आहे तुम्ही घेऊन या. आणि ते म्हणाले मी प्रत्येक ओवीचा प्रत्येक ओळीचा अर्थ नाही सांगणार, तुम्ही वाचत चला. तुम्हाला जिथं आडेल, जिथं शंका वाटेल, जिथं काहीतरी समजणार नाही, प्रश्न उभा राहील, ते तिथंच तुम्ही थांबा, मी तुम्हाला सांगतो. अहो आश्चर्य असं आहे, उत्पात महाराजांनी सांगितलं की मी जिथं जिथं थांबलो त्या ओवी ताबडतोब आप्पांच्या तोंडून बाहेर पडल्या. म्हणजे ते दाखव इकडे पुस्तक असंही नव्हे, ते काव्य बघू दे असंही नव्हे. म्हणजे आप्पांना ते काव्य मुखोद्गत आहे. काय पाठांतर आहे. अक्षर बरे, वाचणे बरे, अर्थांतर सांगणे बरे. अनेक लोकांनी प्रश्न विचारावेत. आप्पांची बैठक असली की त्यामध्ये एक कार्यक्रम, हाच एक कार्यक्रम असायचाच, प्रश्नोत्तरे. साधकांनी प्रश्न विचारावेत आध्यात्मिक क्षेत्रातले, आणि त्याचं यथासांग उत्तर आप्पांनी द्यावं. काही लोकांनी तर्क करावेत, काही लोकांनी त्यांना घालून पाडून बोलण्याचा प्रयत्न करावा, पण त्या सगळ्यांना नामोहरम करावा आप्पांनी. आमच्या बिंदू माधव जोशींची पब्लिक मीटिंग झाली, जनसभा झाली की पत्रकार परिषद असायची. विचारा तुम्ही प्रश्न, ग्राहकांचे प्रश्न, कुठलाही प्रश्न विचारा, त्याला ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींनी व्यवस्थित स्पष्टीकरण द्यावं. त्याचं मला आठवत आहे, बीडला आम्ही होतो आणि एका नौखा पत्रकार होता, त्यांनी एक प्रश्न विचारला. तेव्हा हा माहिती अधिकार कायदा त्याचं जोरात चालू होतं, बंद आंदोलन वगैरे वगैरे. पोरगेला होता तो पत्रकार, बीडची घटना आहे. त्याने विचारलं, नाना म्हणले ते तुम्ही आत्ता सांगितलं की ग्राहक संरक्षण कायदा पारित होण्यासाठी या देशामध्ये एकही दिवस बंद, जलाओ, तोडो, फोडो असं काही झालेलं नाही, पण भ्रष्टाचार निर्मूलन किंवा माहिती अधिकाराचा जो कायदा आहे त्याच्यासाठी हे सगळं होऊ लागले आता. आणि त्यांनी तुमच्या चळवळीच्या एकंदरीतच कार्यक्रमावर त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत. काय भ्रष्टाचार निर्मूलनाचे प्रवर्तक मला लक्षात येत नाही, आपण विचक्षण श्रोते आहात, आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे नाव. अण्णा हजारे
आदरणीय अण्णा हजारे. तर ते म्हणाले, अण्णा हजारेंनी तुमच्यावर आक्षेप घेतलेत. बिंदू माधव जोशी म्हणाले, तुझं वय किती आहे रे बाबा? त्यांनी काहीतरी सांगितलं 24-25 वर्ष. ते म्हणाले, ह्याच्यापेक्षा जास्त तर मी चळवळीत घातलेत. या चळवळीमध्ये मी तुझ्या वयापेक्षा जास्त दिवस काम करतो आहे. अण्णा हजारेंचं पहिलं उपोषण बिंदू माधव जोशींच्या हस्ते लिंबू पाणी देऊन सुटलेलं आहे. हे जेव्हा त्या पत्रकारांनी ऐकलं तेव्हा मात्र त्याच्या कपाळावर घाम फुटला. समर्थ या ठिकाणी जे म्हणतात की अर्थांतर सांगणे बरे, गाणे नाचणे अवघेची पाठांतर, सगळ्या घटनाक्रम माहिती आहेत, पोपटपंची नाहीये. आप्पांच्या बाबतीमध्ये त्यांचं कीर्तन पाहिलेलं आहे. अहो, एक सेकंद पाय जमिनीवर टिकत नव्हता. काल्याच्या कीर्तनाच्या वेळी काय खेळ करायचे आप्पा, आणि कीर्तन करताना, प्रवचन करताना काय अष्टसात्विक भाव जागृत व्हायचे. अक्षरशः त्यांच्या गळ्यातलं जे उपर्ण असायचं ते चिंब व्हायचं, ओलं व्हायचं. घळ 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 डोळ्यातून पाणी पडायचं. एखादी कथा रंगवून सांगताना, एखाद्या संतांचं चरित्र सांगताना आप्पा अत्यंत भावविभोर अवस्थेत जायचे. अक्षर बरे, वाचणे बरे. मी तुम्हाला मागे एकदा म्हणालो की बिंदू माधव जोशींनी शेकडो पत्र लिहिली आहेत, पण काय अक्षर आहे, मोत्यासारखं अक्षर. वाटोळे, सरळे, मोकळे, जैसे ओतले मसीचे काळे. समर्थांची लेखन क्रिया निरूपण दशक 19 समास 1 त्यामध्ये जी लेखन क्रिया सांगितली आहे, ते जे वर्णन केलेलं आहे, तसं बिंदू माधव जोशींचं हस्ताक्षर होतं. दुर्जनासी राखो जाणे, सज्जनासी निवू जाणे, सकळांचे मणीचे जाणे, ज्याचे त्या परी श्रीराम. कोण कार्यकर्ता आपल्याकडे कशासाठी आलाय, त्याला आपल्यासोबत राहून काय मिळवायचंय, हे अंतर्मनाने ओळखून त्याला पाहिजे त्या अंतरावर ठेवायचं. हे लोकसंघटन करताना मोठं अवघड काम असतं. लोकांच्या अपेक्षा, आणि आता तर फारच वाढलेलं आहे. म्हणजे हे तुमचं काम केल्यानंतर मला काय मिळेल, मला पद मिळेल का तुमच्या संघटनेचं, मला एखादं कार्ड मिळेल का, माझा सन्मान होणार आहे का, मला मानधन मिळेल का, मला कुठे कन्सेशन मिळेल का, असं लोक विचारतात. त्याशिवाय कामच करायला कोणी तयार नाहीये. संगतीचे मनुष्य पालटे, उत्तम गुण तत्काळ उठे, अखंड अभ्यासी लगटे, समुदाव श्रीराम. लोकसंघटकाच्या अंगी हा एक गुण असला पाहिजे. त्यांनी ज्यांना ज्यांना आपल्या जवळ केलेलं आहे, ज्यांना ज्यांना आपल्या चळवळीत आणलेलं आहे, ज्यांना ज्यांना आपल्या संप्रदायात आणलेलं आहे, त्यांना अभ्यासाला लावता आलं पाहिजे. आप्पा जाताना सांगून गेले, मी म्हणजे ना शरीर मद ग्रंथांचा संभार. माझे ग्रंथ म्हणजे मी आहे. समर्थ म्हणतात, मी गेलो म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी. पहा माझा ग्रंथ नीट, आत्माराम दासबोध. तेने सायुज्याची वाट गवसेल की. तुम्हाला तुमच्या मोक्षाची अंततोगत्वा, तुम्हाला कुठलं ध्येय आहे, कुठं जायचंय तुम्हाला, तिथं तुम्ही निश्चित जाल. आप्पा म्हणतात, मी म्हणजे नव्हे शरीर मद ग्रंथांचा संभार. त्या ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे, चळवळीचा अभ्यास केला पाहिजे, संप्रदायाचा अभ्यास केला पाहिजे. ज्याला ज्याला समुदायात घेतलेले, ज्याला ज्याला संप्रदायात घेतलेले, ज्याला ज्याला चळवळीत घेतलेले, त्याला अभ्यासाला लावता आलं पाहिजे. आपल्या संघटनेचं एखादं पुस्तक असलं पाहिजे. ते पुस्तक आपण नवीन कार्यकर्त्याला देता आलं पाहिजे. त्याला समजेल की मी ज्या चळवळीचं काम करतो आहे, मी ज्या अधिष्ठानाचं काम करतो आहे, मी ज्या प्रतिष्ठानाचं काम करतो आहे, त्यांचं तत्वज्ञान काय आहे, काम करण्याची पद्धत काय, कार्यसूत्र काय, कार्यदिशा काय, हे समजलं पाहिजे ना. म्हणून त्याच्यासाठी अभ्यास त्याला करणं पाहिजे. संगतीचे मनुष्य पालटे. आज सकाळी उत्पात महाराजांनी फार सुरेख आठवण सांगितली त्यांची. ते म्हणाले, मी चौकात उभा राहून बोलणारा माणूस, राजकारणी,
सावरकरांचे कट्टर अनुयायी, पण पंढरपूरचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत. राजकारणी तसं बघितलं तर त्यांचा पिंड हा राजकारणी. पण आप्पांच्या सहवासात आले, परीस स्पर्श लाभला. आणि वाना उत्पात महाराजांचं आजचं सकाळचं वाक्य आहे, आम्ही निघालो होतो चोराच्या आळंदीला, आप्पांच्या सहवासामुळे देवाच्या आळंदीचा रस्ता आम्हाला सापडला. समर्थ म्हणतात, संगतीचे मनुष्य पालटे. आपल्या सोबतीला, आपल्या सहवासात आलेला मनुष्य, त्याची धारणा बदलली पाहिजे. आपल्या सोबत आहे आणि त्याची वासना जात नाहीये, त्याचा हव्यास जात नाहीये. चळवळीच्या माध्यमातून तो काही मिळवता येईल का, अशी जर त्याची धारणा असेल तर उपयोग काय मग? आपल्याला नाही घडवता आलं त्याला. जेथे तेथे नित्य नवा, जनासी वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पडोची नेदी श्रीराम. असा जो माणूस असतो, असा जो ज्ञानी महंत असतो, असा जो लोकसंघटक असतो, त्याला लोक अवभगत करतात. आमच्याकडे या, आमच्याकडे या, आमच्याकडे या असं म्हणतात. आमच्या घरी या, आमच्या कॉलनीमध्ये या, आमच्याकडे व्याख्यानाला या, आमच्याकडे कथा करा, आग्रह करत असतात. जेथे तेथे नित्य नवा. हा सगळ्यांना नवीन वस्तू, नवीन काही असलं तरी आपल्याला अप्रूप आहे. जुनी झालेली छत्री चालेल का? जुनी झालेला शर्ट चालेल का? नवीन पाहिजे म्हणून तर कपाट उघडलं की साड्यांचे ढीग अंगावर पडण्याची शक्यता आहे, कारण नवीनचा ध्यास आहे. समर्थ म्हणतात, जेथे तेथे नित्य नवा. हा नूतन वाटतो, नवीन वाटतो, म्हणून तो हवा हवासा आहे. जनासी वाटे हा असावा, तो यायला पाहिजे, आमच्याकडे राहायला पाहिजे, त्याच्यासोबत आम्हाला राहता आलं पाहिजे. परंतु लालचीचा गोवा पडवाची नाही ती. पण कुठेही आपला स्वभाव, मला हे मिळेल का, मला ते मिळेल का, हा लालचीचा स्वभाव आपल्या अंत. निस्पृहता, निस्पृह व्यक्ती, पडवाची नाही दी. अहो, आज सकाळी एक प्रसंग ऐकला. लालची कशाला म्हणतात? विनायकरावांनी सांगितलं, आदरणीय विनायकराव नांदेडकर, त्यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले की आप्पा रेल्वेमध्ये आले, त्यांचं फर्स्ट क्लासचं तिकीट होतं आणि उमरीला जायचं होतं. मग ते फार जुनी गोष्ट सांगितली त्यांनी. तर त्यांच्यासोबत त्यांचे अनुग्रहित, तेही त्यांच्या डब्यामध्ये बसले होते. खाली उतरल्यानंतर स्टेशनला, तेव्हा ते तिकीट घ्यायचे, तिकीट कलेक्टर तिकीट परत घ्यायचे. आप्पांनी तिकीट काढून दिलं, स्वामी वरदानंद भारतींनी. त्यांच्यासोबत जे ग्रहस्थ होते, त्यांचे अनुग्रहित, त्यांनी तिकीट दिलंच नाही. आप्पांनी विचारलं, तिकीट का नाही दिलं? ते म्हणाले, अहो सगळा स्टाफ माझ्या ओळखीचा आहे, आम्हाला कशाला लागतं तिकीट? आप्पांना ते पटलं नाही. आप्पांनी सांगितलं, जाऊन तिकीट काढा आणि तिकीट फाडून फेकून द्या. लालचीचा गोवा पडवाची नाही दी. ग्राहका तुझ्यासाठी आम्ही दूरदर्शनवर एपिसोड तयार केले, तेव्हा चॅनल्स नव्हते. ही साधारण मला वाटतं 2000ची घटना असेल, 2001-2002च्या दरम्यान. ग्राहका तुझ्यासाठी दूरदर्शनवर अर्ध्या तासाची ती सिरियल होती ती. आणि ग्राहक पंचायतीकडे जो काही निधी होता तो सगळा खर्च झाला. तेव्हा केंद्रामध्ये पेट्रोलियम मंत्री, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री माननीय राम नाईक होते. मी स्वतः बिंदू माधव जोशींना फोनवर राम नाईकांना बोलताना ऐकलेलं आहे. अरे राम, तूच आता ग्राहक चळवळीचा राम आहेस बरं का. कशासाठी? माननीय राम नाईक असं म्हणाले होते की मी तुम्हाला 2-4 जाहिराती देतो पेट्रोल कंपन्यांच्या, तुमचे सगळे पैसे परत येतील, तुम्हाला काही खर्च करावा लागणार नाही. ग्राहक पंचायतीकडे त्या काळामध्ये जे काही 1.25 लाख 1.5 लाख रुपये होते ते सगळे पैसे उडाले. पण बिंदू माधव जोशींनी पुन्हा त्यांना फोन कधीही केला नाही.
लालचीचा गोवा पडोची नाही दे. आमुची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्याशी. काय? एकच इच्छा आहे, आमच्या मागे जगदीशाशी भजन केले पाहिजे. हा संप्रदाय पुढे वाढला पाहिजे, हा विचार पुढे वाढला पाहिजे, ही साधना पुढे वाढली पाहिजे. आज आम्ही आहोत नाही आहोत, मग आम्हाला हे जाणवलं पाहिजे का नाही की ही साधना पुढे वाढली पाहिजे. महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, विखरोनी द्यावे नाना देशी. आम्हाला हे करता आलं पाहिजे ना. समर्थांनी 1400 महंत तयार केले, 1100 मठ तयार केले. आम्ही 11 तरी महंत तयार करू का? त्याच्यासाठी आम्हाला अगोदर महंत व्हावं लागेल. जो आधीच शिकवून शिकवी तोची पावे समर्थ पदवी. आम्हाला शिकावं लागेल, अभ्यास करावा लागेल, साधना करावी लागेल, तर आम्हाला काही दुसऱ्याला देता येईल. म्हणून समर्थांनी या समासाच्या शेवटी कधी जावं लागेल याचा नेम नाहीये. आजपासून, या क्षणापासून ती साधना चालू करा असा आदेशच आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग अनुष्ठान, ठाई ठाई श्रीराम. उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, सगळं उत्कट आहे. आप्पांच्या बाबतीत घ्या, ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींच्या बाबतीत घ्या. अहो, वयाच्या 73व्या वर्षी ओपन हार्ट सर्जरी झाली. हृदयाची एक झडप बदलली, एक वॉल बदलला हृदयाचा. डॉक्टरांनी सांगितलं इथून केवळ 12 वर्ष या झडपेचं लाईफ आहे, आयुष्य आहे. या वॉलचं आयुष्य हे केवळ 12 वर्ष आहे. सांभाळून राहा. पण एक वन लाईफ वन मिशन हा ध्यास अंतःकरणात घेतलेल्या माणसाला स्वतःच्या देहबुद्धीची कुठं पडलंय? आप्पांना देहबुद्धीचं कुठं पडलं होतं? आज सकाळी गार्गीताईंनी फार सुरेख प्रसंग सांगितला. पंढरपूरला नगर प्रदक्षिणा घातली, लोटांगण घालत, शरीराला गोल 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 फिरवत. उलटी आली, उलटी केली, पाणी पिलं, त्यानंतर स्नानाला गेले आणि लगेच दुसऱ्या कार्यक्रमासाठी तयार होते. देहबुद्धी कुठे आहे? उत्कट कार्य करायचं आहे, उत्कट ज्ञान आहे, उत्कट योग अनुष्ठान, ठाई ठाई. आमचे बिंदू माधव जोशी योग साधक होते, थोर योगी होते. त्यांच्या पंजोबांची संजीवन समाधी आहे आणि त्या पंजोबांनी 350 वर्षाखाली जे घर त्या ठिकाणी आहे कसबा पेठेमध्ये, त्या घराला नाव दिलेले पसायदान. काय नाव आहे? पसायदान. कसबा पेठेमध्ये, पुण्यामध्ये. योगाचार्य त्यांचे वडील, बिंदू माधव जोशींचे वडील, आजोबा ज्या आसनावर योग करायचे, ते लाकडी आसन आजही त्यांच्या घरी आहे. पंजोबांची संजीवन समाधी जिथे घेतली त्या गणपतीच्या मंदिराच्या समोर, घरातलंच मंदिर आहे, मोठा वाडा आहे. उत्कट निस्पृहता धरली, त्याची कीर्ती दिगांती फाकली, उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी श्रीराम. उत्कट निस्पृहता धरली, त्याची कीर्ती दिगांती फाकली, उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी. लोकांना समाधान वाटतं. तुमचं उत्कट ज्ञान पाहिलं, उत्कट साधना पाहिली, उत्कट कीर्ती पाहिली, उत्कट भक्ती पाहिली, उत्कट निस्पृहता पाहिली की लोक आदराने नतमस्तक होतात. समर्थ म्हणतात, निवाली भक्त मंडळी. भक्तांना जो त्रिविध ताप आहे ते सगळा ताप शमतो. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. काही एक उत्कटे विन कीर्ती कदापि नव्हे जाण, उगेच वणवण हिंडोन काय होते श्रीराम. 26 मे 1890 लिहिलेलं पत्र आहे स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरुबंधूंना. 26 मे 1890. ठाकूर जाऊन 1.5 वर्ष झालेलं आहे. आपल्या पत्रात ते लिहितात, आमच्याकडे केवळ 1000 रुपये आहेत आणि माझे 5 गुरुबंधू वराहनगरामध्ये एका पडक्या घरामध्ये राहत आहेत.
आम्हाला अजून ठाकूरांच्या अस्थींचं विसर्जन केलेलं नाहीये. ठाकूरांच्या अस्थींचं, त्यांच्या तसबिरीचं आणि त्यांच्या घोंगडीचं नित्यपूजन चालू आहे. त्यांच्यासाठी आम्हाला एक मठ बांधायचा आहे, आम्हाला एक आश्रम बांधायचा आहे. पण केवळ 1000 रुपये आहेत. पण उत्कटता कशी आहे? भव्य दिव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे. त्या पत्रामध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही मला सांगा, मी झोळी घेऊन भिक्षा मागण्यासाठी फिरेन. अहो, हे तर काहीच नाहीये. मला तर धक्का तेव्हा बसला जेव्हा त्या पत्रातला पुढचा मॅटर वाचलं, पुढचा पॅरेग्राफ वाचला. त्यामध्ये स्वामी विवेकानंद आपल्या गुरुबंधूंना म्हणतात, मला जर तुम्ही संपन्न घर दाखवलं तर मी तिथं दरोडा घालायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. उत्कटता आहे, स्वार्थासाठी नाहीये. जीवन जगण्याची सनातन सूत्र जे आमच्या ठाकूरांनी जगाला दिली, त्यांचं एखादं स्मारक व्हायला नको. 2 वर्षाखाली आम्ही जाऊन ते स्मारक पाहिलेलं आहे, बेलूर मठ, कलकत्त्याजवळ. अहो, 1 दिवस पुरणार नाहीये. उत्कट भव्यतेची घ्यावे. कशाला उत्कट म्हणतात, कशाला भव्य म्हणतात, कशाला दिव्य म्हणतात, ते तिथं जाऊन पाहिलं पाहिजे. बेलूर मठामध्ये जाऊन पहा, 1 दिवस पुरणार नाहीये. नाही देहाचा भरवसा. फार या शेवटच्या ज्या ओव्या आहेत ना, त्या अत्यंत टची आहेत, अंतःकरणाला जाऊन भिडणाऱ्या आहेत. सामाजिक क्षेत्राचं काम असेल, परमार्थातलं काम असेल, किती लगबगीने केलं पाहिजे, किती निष्ठेने केलं पाहिजे, त्याचा सार या शेवटच्या ओव्यांमध्ये. नाही देहाचा भरवसा, केव्हा सरेल वैसा, प्रसंग पडेल कैसा, कोण जाणे श्रीराम. कधी करणार? या कारणे सावधान असावे, जितुके होईल तितुके करावे, भगवत कीर्तीने भरावे भूमंडळ श्रीराम. कधी जावं लागेल? मागच्या आठवड्यात ज्यांच्याशी फोनवर बोलणं झालं, आज ते निजधामी गेलेत. कधी जायची वेळ आहे माहित नाही, सांगून नाही वेळ येणार. म्हणून समर्थ म्हणतात, नाही देहाचा भरवसा, केव्हा सरेल वैसा. कधी संपेल शेवटचा श्वास, कधी आहे कुणाला माहिती आहे. प्रसंग पडेल कैसा, कोण जाणे. हे माहिती आहे ना. मरणाचं स्मरण आम्हाला समर्थांनी दिलंय. म्हणून समर्थ म्हणतात, या कारणे सावधान असावे. मरणाचे स्मरण असलं पाहिजे. जितुके होईल तितुके करावे. जे शक्य आहे, जे आत्ता करू शकतो, जे सहज करू शकतो, जे पटकन करू शकतो, ते करून मोकळं व्हा. पुढच्या चरणात काय म्हणतात समर्थ? भगवत कीर्तीने भरावे भूमंडळ. पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, आपणास जे जे अनुकूळ ते ते करावे तत्काळ. जे सहज आहे, जे पटकन करू शकतो, जे सोपं आहे, ते पटकन करून मोकळं व्हा. ते ते करावे तत्काळ. होईना त्यास निवळ विवेक उमजावा. जे होऊ शकत नाही, जे पटकन साध्य नाहीये, जे सहज नाहीये, जे सोपं नाहीये, ते पण करावं, पण ते विवेकाच्या बळावर करावं. माहिती नाही किती दिवस राहिलेत, किती श्वास राहिलेत, म्हणून हे काम पटकन केलं पाहिजे. काया माया 2 दिवसांची, आदी अंती चीची, आदी अंती अवघी चीची, हाता झाका तापा करुणी उगीची थोरी वदावी ती. कशासाठी मोठेपणा करायचा, झाका तापा करायचा, मोठेपणा मिरवायचा? माहित नाही. काया माया 2 दिवसांची, 2 दिवस कधी संपणार आहेत. नाही देहाचा भरवसा, केव्हा पडेल वैसा. जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती. कुणी सांगू शकतं का किती दिवस राहिलेत, किती वर्ष राहिलेत, किती दिवस जगायचे? नाही कुणी सांगू शकत. कुणालाच प्रेडिक्ट करता येत नाहीये. नाही देहाचा भरवसा, कोण देणार आहे कुणाचा भरवसा? केव्हा पडेल वैसा.
कधी पडेल खाली, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती, ऐशी है सृष्टीची चाली. निसर्गाचा नियम आहे. ऐशी आहे सृष्टीची चाली. संपत्ती दुपारची सावली. संपत्ती म्हणजे काही फक्त धन आहे का? हा नरदेह मिळालेला सुद्धा एक संपत्ती आहे आम्हाला, एक मुद्दल आहे. भगवंतानी मुद्दल दिलं, या मुद्दलावर व्याज करायचं आणि भगवंताकडे पाठवायचं मुद्दला सहित. मग तो खुश होईल. हाट भरला बाजाराचा, नफा पाहावा देवाचा. कधी पाहणार नफा आपण? समर्थ म्हणतात, ऐशी हे सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली. वयसा तरी निघून गेली, हळूहळू समजणार सुद्धा नाहीये कधी संपलं. 50, 55, 60 वर्ष झाली. आता तरी सावध व्हायला पाहिजे. विवेकामध्ये सापडेना, ऐसे तो काहीच असेना, एकांती विवेक अनुमाना, आणून सोडी श्रीराम. लोकांतामध्ये राहू नका, एकांतात चला. जीवन ही 2 दिवसांची वस्ती कोठेतरी करावी. समर्थ म्हणतात, मृत्यूभूमी ही भूमी जी आहे ती मृत्यूभूमी आहे. आदरणीय प्रवीणजी शास्त्री म्हणतायत, यमाचा पाहुणा पाहुणाच आहे तो. कधी बोलावेल माहिती नाही. अखंड तजवीज चाळणा जेथे, पाहता काय उणे तेथे, एकांते वीण प्राणियाते, बुद्धी कैसी श्रीराम. लोक वाढवायचे, लोकसंग्रह करायचा, लोकसंघटन करायचं म्हणजे 24 तास लोकांमध्ये राहायचंय का? मग आपला एकांत कधी होईल? साधना कधी करू? पुढच्या योजना कधी करू? त्याचं नियोजन कधी करू? त्याच्यावर काही चर्चा, काही मसलत, काही खलबत ती कधी करावीत? म्हणून एकांत आवश्यक आहे. एकांत जयास मानवला, सर्वाआधी कळे त्याला. समर्थ सांगतायत दासबोधामध्ये, अखंड तजवीज चाळणा जेथे, पाहता काय उणे तेथे. अखंड तजवीज, अखंड चाळणा. बिंदू माधव जोशी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणत होते, कार्यकर्ते आले का? बैठक झाली का? अहो, जायच्या 12 दिवस अगोदर मी जबलपूरला होतो. मला त्यांच्या घरून फोन आला, डॉक्टर नाना बोलतायत तुम्हाला. आणि नाना असं विचारतायत, त्यांच्या सुनबाईंनी मला विचारलं, असा पॉज घेऊन नाना असं विचारतायत, उद्याची जी बैठक आहे ना, तर उद्याच्या बैठकीचे सगळे कार्यकर्त्यांना वगैरे निमंत्रण गेली का? माझ्या पटकन ट्यूब पेटली. बिंदू माधव जोशींना असं वाटतंय की उद्या काही बैठक ठेवलेली आहे. मी तर तेव्हा जबलपूरला आहे. मी म्हटलं द्या फोन, मी बोलतो. ते मला म्हणाले, उद्याच्या बैठकीचं सगळं ठरलंय ना? ध्यास आहे मनामध्ये. कार्यकर्ते आले का? बैठक लागली का? बैठकीची व्यवस्था झाली का? भोजनाची व्यवस्था झाली का? एकच ध्यास, 1 लाईफ 1 मिशन. एक व्रत घेतलेलं आहे, एका आयुष्यासाठी एक व्रत. पाहता काय उणे तेथे, एकांते वीण प्राणियाते, बुद्धी कैसे. एकांताशिवाय समर्थ म्हणतात, प्राण्याला बुद्धी येऊ शकत नाही, त्याची बुद्धी तल्लख होऊ शकत नाही. त्याला आत्मचिंतन करायला वेळ मिळतो. किती लोक राजी राखिले, किती लोक मणी भंगिले, परीक्षिले पाहिजे क्षणक्षणा. किती लोकांचं मी अंतःकरण दुखावलं, किती लोक माझ्या सोबत आले. याचा विचार एकांतात बसल्याशिवाय होणार नाही, आणि तो क्षणाक्षणाला केला पाहिजे. एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा, येथून तेथवरी गोवा, काहीच नाही श्रीराम. समर्थ म्हणतात, एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा, येथून तेथवरी गोवा. कुठून कुठपर्यंत? येथून तेथवरी म्हणजे इथून म्हणजे कुठून, आणि तेथवरी म्हणजे कुठे? येथून तेथवरी गोवा, काहीच नाही. गोवा म्हणजे गुंता, गोवा म्हणजे प्रश्न, गोवा म्हणजे शंका, गुंताळा.
आत्मारामाची ओळख पटल्यानंतर सगळ्यांच्या ठाई तो आत्माराम आहे. शिव भावे जीव सेवा. सगळ्यांचं उन्नयन झालं पाहिजे, सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे, सगळ्यांना परमार्थाच्या वाटेवर लावता आलं पाहिजे. देहापासून मूळ मायेपर्यंतचा विचार, या पंचभौतिक देहापासून मूळ मायेपर्यंतचा विचार, एकोहम बहुश्याम म्हणजे तनुचतुष्ट आहे, म्हणजे तत्वविवरण, म्हणजे तत्वझाडा, म्हणजे सारासार विचार, आत्मानात्म विचार, नित्यानित्य विचार. या 3 विचारांच्या बळावर देहापासून मूळ मायेपर्यंत, म्हणजे येथून तेथवरी. पुढे तो गोवा शब्द 4थ्या चरणाला जोडायचा. गोवा काहीच नाही, कुठेही गुंतागुंत नाही, सरळ स्वस्वरूपापर्यंत आपण जाऊ शकतो. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. ही साधना अशीच पुढे चालू ठेवण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजता पुनश्च भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.